महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, जय भीम. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष गणपत अंबुलगे यांचा चांदवली संघर्षनगरमध्ये घरोघरी जाऊन कार्यकर्ते प्रचार करीत आहेत. भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 2 संघर्षनगर, भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका सुजाताताई राजगुरू, त्याचप्रमाणे महिला पदाधिकारी सुनंदा कोळे, प्रयागबाई मोरे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते उत्तम ढगे हे चांदवली संघर्षनगरमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष गणपत अंबुलगे यांच्या प्रचारासाठी घरोघरी प्रचार फेरी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष अंबुलगे यांच्या गॅस निशाणीसमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे हे सर्व पदाधिकारी करीत आहेत. त्याबद्दलची ही बातमी. जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी उत्तम ढगे, भारतीय बौद्ध महासभा संघर्षनगर शाखा 2चा मी सदस्य आहे. आणि आता आपल्याकडे 20 मेला जी एक आता खासदारकीची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विभागामध्ये उत्तर मध्य विभागामध्ये संतोष अंबुलगे यांना जी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना आपण बहुसंख्य मताने निवडून द्यायचं आहे. कारण का की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो उमेदवार दिलेला आहे तो म्हणजे एक तळागाळातील एक आपला बांधव आहे. आणि भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे की कोणी उभं राहू शकतो आणि कोणी मतदान करू शकतो. मतदानाचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे जर सांगायचं आणि म्हटलं तर बाळासाहेबांचा जो एक मुद्दा आहे की प्रत्येक माणसाने मतदानाचा हक बजावलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये दुसरं सांगायचं म्हणजे की आपल्या याच्यामध्ये की जो मतदार आहे त्यांनी जास्तीत जास्त मताने आपल्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे. कारण बरेच उमेदवार उभे राहतात. उभे राहणे हा एक म्हणजे त्याचा एक भाग आहे. कारण कोणी निवडून आलं तर त्यांनाही माहीत पडलं, निवडून आल्यानंतरही त्याला माहीत पडणार की माझ्या विरोधात अगोदर किती माणसं उभी होती, किती उमेदवार उभे होते. म्हणजे ते कोणतीही जर एखादी सरकारी एखादी पॉलिसी जर तयार करत असतील किंवा त्यांचा नवीन पॉलिसी एखादा आणण्याचा विचार करत असतील तर त्यांना वाटेल की माझ्या विभागामध्ये एवढी जर माणसं माझ्या विरोधात उभी होती, ते माझे केव्हाही बंड करू शकतात किंवा एक ऑपोजिशन मध्ये एक विरोधक मला आहेतच. त्यामुळे ते सुद्धा एक विचारपूर्वक कोणतीही पॉलिसी तयार जर करत असतील तर त्याचा ते विचार करतील. आता आपल्या विभागामध्ये उज्ज्वल निकम एक उभे आहेत बीजेपीच्या याच्यावर. तर उज्ज्वल निकम यांचा रेकॉर्ड एकदमच खराब आहे. आपल्या जर म्हणजे बहुजनाच्या वतीने जर बघितलं किंवा बहुजनाच्या बाजूने जर बघितलं, उज्ज्वल निकम हे म्हणजे टोटल म्हणजे एकदम जातीवादी आहेत. कारण का माहिती, बहुजनाचं त्यांनी काय खैरलांचे प्रकरण, त्याच्यानंतर मग रमाबाई आंबेडकर प्रकरण, त्याच्यानंतर मग ते करकरे साहेबांना ज्या गोळ्या मारल्या त्या गोळ्या त्यांनी म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्यांनी तसं प्रकरण हाताळलं नाही. आणि ते जास्तीत जास्त जे RSS वाले त्यांना कशा पद्धतीनं वाचवता येईल असं त्यांनी म्हणजे त्या पद्धतीनं तो केस लढलाय. त्यामुळं त्यांना आम्हाला वोटिंग करायचंच नाही, त्यांना कोणत्याही परिस्थितीत पाडायचंय तसं. आणि दुसरं म्हणजे आपल्या वर्षा गायकवाड आहे, त्या आपल्याच आहे बुद्धिस्ट याच्या. पण मला एकच म्हणायचं, वर्षा गायकवाड आहेत अगोदरही त्या आमदार होत्या. त्या आमदार असते वेळी आपलं भीमा कोरेगाव जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये त्यांनी काही आवाज उठवला नाहीये. दुसरं आंबेडकर भवन पाडलं. आंबेडकर भवन म्हणजे काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये बांधलेलं ते एक म्हणजे आंबेडकर चळवळीचं एक मोठं अस्तित्व होतं आणि ते पाडलं गेलं. त्यावेळेस त्यांनी कोणताही म्हणजे पुढाकार घेतलेला नाहीये. तसंच आणि दुसरं नांदेडला त्या आपल्या एका मुलानं जयंतीमध्ये काहीतरी मॅटर झालं तर त्या मुलाला जिवंत मारण्यात आलं. त्यावेळी ते वर्षाताई गायकवाडने काही तर त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही.
किंवा दुसरं आणि म्हटलं तर पाथर्डी खैरलांजी याच्यामध्ये त्यांनी काही घेतलेलं नाहीये, म्हणून त्यांना मला मतदान काही करायचंच नाहीये. आम्हाला जास्तीत जास्त पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने संतोष अमोलगे यांना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला उमेदवार दिलेला आहे त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे. मी प्रत्येकाला माझ्या वाडामध्ये प्रत्येकाला सांगतोय, कुणाचं एक हा मटण आणि दाबा आपलं गॅस सिलेंडरचं बटन. बस एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. मी परागबाई मोरे 19 मध्ये राहते आणि प्रचार आम्ही 4-5 दिवस झाला करतो. घरोघर भारतीय बौद्ध महासभेच्या उपाध्यक्ष आहे मी आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये आम्ही काम करतो. शाखा 2 वार्ड क्रमांक 2 आहे. आम्ही सुजाता मॅडम बरोबर काम करतो आणि प्रचारचं काम करतो. तर आम्ही 4-5 दिवस झाले पामलेट वाटतो. आम्ही सांगतो घरोघर जाऊन की हे आंबुलगे साहेब आहेत यांनाच वोटिंग करा. बाटला आहे हे बटन दाबून सनी 10 नंबर बटन दाबा. हे आंबुलगे साहेब आहेत आणि हे बटन दाबून सनी 10 नंबर बटन आहे यालाच विजय करा. तुम्ही कुठेही बी जा, कोणतेही काम करा, परंतु आपल्या उमेदवार आहे त्या उमेदवारालाच वोटिंग करा. हेच आम्ही हात जोडून सगळ्याला जाऊन सांगतो की वोटिंग बरोबर करा. हे जर निवडून आले तर आपले बाळासाहेबाचे हे त्यांनाच वोटिंग करा उमेदवार. घरोघर जाऊन आम्ही सांगतो. मी जय भीम. मी सुनंदा कोळे 21 नंबरला राहते. मी भारतीय महासभेमध्ये काम करते आणि आम्ही घरोघर जाऊन सगळ्या पॅम्पलेट वाटतो आणि सगळ्याला सांगतो की आपला गॅस बटन दाबा आणि विजय करा. ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि गॅस सिलेंडरवर मारा शिक्का. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. जय लोकशाही. भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 2 यांच्या वतीने मी विभागातील सर्व संघटना, महिला मंडळे, आंबेडकरवादी, संविधानप्रेमी, उपासक उपासिका या सर्वांना जाहीर विनंती करते नम्रतेची की वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी उत्तर मध्य मुंबई या ठिकाणी उमेदवार जाहीर केलेले आहेत. उमेदवारांचं नाव आहे संतोष अमोलगे साहेब. यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि बाळासाहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत संतोष अमोलगे साहेब यांना प्रचंड मताने विजयी करा. इतकंच बोलते, इथंच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. जय लोकशाही. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक